आता आम्ही पोहोचलोय धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील लाखी गावात। या लाखी गावातील लहान शाळकरी मुलांचं भविष्य पावसानं वाहून नेलेलं आहे। ही समोरची पुस्तकं, शाळेत असल्या वेगळ्या नोंदवही, शाळेतील साहित्य सगळं भिजून गेलेलं आहे आणि ते वाळू घालण्याचा प्रयत्न आणि ते हडकवण्याचा प्रयत्न शिक्षक आणि विद्यार्थी करीत आहेत। यामध्ये त्यांची हजेरी आहे, TC बुक आहे, वेगवेगळी पुस्तकं आहेत, त्यांचे नोट्स आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या शिक्षक हजेरी असेल, प्रकल्प आहे, अशी सगळी वेगळी ही पुस्तकं, वह्या आहेत। आणि विशेष म्हणजे हे जुने दस्तऐवज आहेत। हे बघा, हे खूप जुनं दिसतंय। हे म्हणजे जन रजिस्टर क्रमांक सन 1962 ते 92, 1962 ते 92 या वर्षातील नोंदी असलेलं हे पुस्तक आहे, ही वही आहे। आणि त्यामध्ये खूप जुन्या नोंदी आहेत। म्हणजे बापरे, हे बघा, या सगळ्या नोंदी आहेत, ज्या नोंदीवरून सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार चर्चा आहे। अशा सगळ्या या नोंदी आहेत आणि या नोंदी पावसात भिजल्या होत्या। कारण माझ्या मागे ही जी शाळा आहे, त्या शाळेमधल्या सगळ्या खोल्यांमध्ये पाणी घुसलं, पूर्ण ही इमारत पाण्याखाली गेली आणि मध्ये हे बघा चिखल झालेला आहे। हा पूर्ण चिखल झालेला आहे, वर्गात मुलं बसू शकत नाहीत, अशी ही अवस्था आहे। या लाखी गावातील विद्यार्थ्यांचं हे भविष्य। आणि आता पोटासाठी अनेक शेतकरी कुटुंबांना काय खायचा असा प्रश्न आहे। आणि आता इकडच्या बाजूला ही ज्वारी, थोडंसर का मुलीनो, ही ज्वारी, पलीकडे उडीद आहे, पलीकडे काय ज्वारीच आहे का, गहू आहे। हे सगळं वाळू घालतायत, थोडं ऊन पडलेलं आहे, वाळू घालतायत जेणेकरून ते वाळल्यानंतर त्याचा उपयोग होईल। कारण घरामध्ये पाणी शिरल्यामुळं, पूर्ण घर पाण्याखाली आल्यामुळं धान्य आणि इतर साहित्य पूर्णतः कुजून जात आहे आणि अशा स्थितीमध्ये थोडी धडपड आहे की पोटाला काहीतरी द्यावं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे सगळे एवढे गावकरी बघतायत, बरोबर आहे, खरं आहे। हां, तर ह्या सगळ्या बरोबर आहे का? ओ काकू, ताई, अण्णा, अक्का, बाई, सगळ्यांनी। हां, तर आपण शिक्षकांना, गुरुजींना बोलूयात। गुरुजी, हे सगळे मुलांबरोबर तुम्ही हे वाळू घातलेली पुस्तकं, वह्या आहेत, काय काय शाळेचं या पावसाने नुकसान केलेलं आहे? शाळेमध्ये ज्यावेळेस रात्री पाऊस आला त्यामुळे 8 ते 9 फुटापर्यंत शाळेमध्ये पाणी गेलं। पूर्ण कपाट पाण्याने भिजून गेलं। आणि ज्यावेळेस आम्ही ते साहित्य काढलं त्यावेळेस अक्षरशः त्या कागदाचा चिखल झालेला होता। जे कागद सुरक्षितपणे काढता येत होती ती आदर आम्ही काढलेली आहेत आणि ती कागद उन्हामध्ये वाळू घातलेली आहेत। आणि जे रजिस्टर जुन्या नोंदी आहेत, जुन्या नोंदी ज्या शाई पेनने लिहिलेल्या होत्या त्या तर पाण्यामुळे पूर्णपणे पुसून गेलेल्या आहेत। जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनरल रजिस्टर जे आहे, त्या जनरल रजिस्टरमधल्या जुन्या नोंदी शाई पेनने लिहिलेल्या होत्या त्या तर पूर्णपणे पुसून गेलेल्या आहेत आणि जुनं रेकॉर्ड देणं आता अवघड झालेलं आहे। त्याच पद्धतीनं जे शाळेमध्ये दुसरे जे अभिलेखे होते ते सगळे अभिलेखे कुजलेले आहेत आणि त्याच्यामध्ये घाण असा वास येतोय सध्या तरी। आणि सगळे आम्ही ते वाळू घातलेले आहेत। जेवढं शक्य होईल तेवढं अभिलेखे वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, पण ह्या पाण्यानं अक्षरशः शाळेमध्ये जुनं रेकॉर्ड राहिलेलंच नाही। गावाचा भूतकाळ आणि मुलांचा भविष्यकाळ सगळं पाण्यानं हिरावून घेऊन गेलेलं आहे। सगळं म्हणजे पाण्यामध्ये काहीच राहिलेलं नाही। आणि शाळेचे जे शौचालय आहे, शाळेचं शौचालय पूर्णतः पडलेलं आहे, सगळंच पडलेलं आहे। म्हणजे बघा, आत्ता जसं मी म्हणालो की भूतकाळ म्हणजे अनेक 1962 पासूनच्या नोंदी या शाळेमध्ये आहेत, त्या शाई पेननं लिहिलेल्या आहेत, त्यासुद्धा आता पावसानं त्या गेलेल्या आहेत। दुसरीकडे भविष्य म्हणतोय की या मुलांची TC आहेत, आणखी वर्ग, हे सगळ्या अभ्यासाची कागदपत्रं आहेत, ते सुद्धा सगळी या पाण्यानं भिजून गेलेली आहेत आणि ती काही अंशी वाहूनसुद्धा गेलेली आहेत। आणि अशा स्थितीमध्ये आता गावकरी किंवा हे सगळे शिक्षक, विद्यार्थी हे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। यापूर्वी आपण शेतामध्ये सोयाबीन,
द्राक्ष, मका, त्यासोबतच जनावरं वाहून गेले, जमीन खरडून गेली, हे सगळं बघत होतो. आणि हे सगळं नुकसान इतकं मोठं आहे की त्या नुकसानाची भरपाई होणंही शक्य नाही. त्यापेक्षाही जास्त नुकसान हे या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी गेलेल्या आहेत, जुने अभिलेखे गेलेले आहेत, ते भरून निघत नाही, ते पैसे देऊनसुद्धा निघत नाहीत. म्हणजे बघा, या पावसानं, या अतिवृष्टीमुळं किती वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे आणि किती मोठा धक्का या आजूबाजूच्या सगळ्या गावकऱ्यांना बसला आहे. विशेषतः परंडा तालुक्यातलं, भूम तालुक्यातली अनेक गावं ही अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या संकटामध्ये या अतिवृष्टीमुळं अडकलेली आहेत. मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, लाखी, परंडा तालुका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.